हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक खूप सुंदर कविता शिकणार आहोत. व्हॉट अ बर्ड थॉट. ही कविता एका लहान पक्षाच्या दृष्टिकोनातून आहे, जो मोठा होत जातो आणि हळूहळू जग कसं बदलत जातं हे समजून घेतो. प्रत्येक ओळी मागचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊया. अगोदर इंग्रजी ओळी वाचून नंतर मराठीत समजावून घेऊया. चला तर सुरुवात करूया. आय लिव्ड फर्स्ट इन अ लिटिल हाऊस. पक्षी म्हणतो, मी सुरुवातीला एका छोट्याशा घरात राहत होतो. अँड लिव्ड देअर व्हेरी वेल. आणि तिथे खूप छान राहिलो. द वर्ल्ड टू मी वॉज स्मॉल अँड राऊंड. माझ्यासाठी जग हे लहान आणि गोल होते. अँड मेड ऑफ पेल ब्लू शेल. आणि ते फिकट निळ्या रंगाच्या कवचांनी बनलेलं होतं. पक्षी इथे काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की तो अगोदर अंड्यामध्ये राहत होता. अंडा म्हणजे एग मध्ये राहत होता. तेव्हा त्याला असं वाटायचं की ते अंडच त्याचं संपूर्ण विश्व आहे आणि तिथे तो एकदम छानपणे राहिला. ते अंडच त्याला गोलसर वाटायचं, लहान वाटायचं आणि त्याचं कवच निळ्या फिकट कवचांनी बनलेलं होतं. त्याला तेच त्याचं संपूर्ण जग वाटायचं. आय लिव्ड नेक्स्ट इन अ लिटल नेक्स्ट. त्यानंतर मी एका छोट्याशा घरट्यात राहिलो. नॉट नीडेड एनी अदर. आणि तिथे दुसऱ्या कशाचीही गरज वाटली नाही. आय थॉट द वर्ल्ड वॉज मेड ऑफ स्ट्रॉ. मला वाटलं जग गवताचं बनलेलं आहे. अँड कवर्ड बाय माय मदर. अँड माझी आई त्यावर झाकून ठेवते. म्हणजे माझी आई मला तिच्या पंखांनी झाकून ठेवते. वन डे आय फ्लटर्ड फ्रॉम द नेक्स्ट. एका दिवशी मी घरट्यातून फडफडत बाहेर पडलो. टू सी व्हॉट आय कुड फाइंड. जगात काय आहे हे बघायला. आय सेड द वर्ल्ड इज मेड ऑफ लिव्स. मी म्हणालो हे जग पानांचं बनलेलं आहे. आय हॅव बीन व्हेरी ब्लाइंड. मी अंध होतो, मला काहीच कळलं नव्हतं. ॲट लास्ट आय फ्ल्यू बियॉन्ड द ट्री. शेवटी मी झाडापलीकडे उडालो. अँड सॉ द स्काय सो ब्लू. आणि सुंदर निळं आकाश पाहिलं. नाव हाऊ द वर्ल्ड इज रिअली मेड. आता जग खरंच कशानं बनलेलं आहे. आय कॅन नॉट टेल, कॅन यू. मला सांगता येत नाही, तुम्ही सांगू शकता का. इथे पक्षी आपलं आयुष्य वेगवेगळ्या टप्प्यातून सांगतो. सर्वप्रथम तो अंड्यात राहतो आणि त्याला वाटतं की अंड्याचं कवचच त्याचं संपूर्ण जग आहे. नंतर तो घरट्यात येतो, जिथं त्याला स्ट्रॉ म्हणजे गवत किंवा तूस आणि आईची ऊब जाणवते, वाटते. पुन्हा तो पानांनी वेढलेल्या जागेत राहतो आणि शेवटी झाडांवर राहायला लागतो. प्रत्येक वेळी त्याला वाटतं की हेच माझं पूर्ण जग आहे. पण शेवटी तो कबूल करतो की मला अजूनही कळलेलं नाही की खरोखर जग काय आहे. पण मी दररोज शिकत आहे. ही कविता आपल्याला शिकवते की आपण जसे वाढतो तसं आपलं जग विस्तृत होत जातं. ज्ञान हे कधीही पूर्ण होत नाही. आपण दररोज काहीतरी नवीन शिकतो. हीच खरी शिकवण या कवितेतून आपल्याला मिळते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.